बहरीनमधल्याच एका उंच इमारतीवर इराणी ड्रोननं हल्ला केला। ड्रोननं शहरी भागातील एका प्रमुख इमारतीला लक्ष्य केलं। त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा वाढवली, प्रभावित क्षेत्र रिकामं करण्याचे आदेश दिलेले आहेत। तर इराणच्या कोनारक या नौदल तळावर अमेरिकेने हल्ला केला। या हल्ल्यात एक युद्धनौका उद्ध्वस्त झालेली आहे। ती इराणची युद्धनौका आहे। ही युद्धनौका जळतानाचे व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत। अमेरिकेने या मोहिमेला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव दिलेलं आहे। या युद्धामुळे अमेरिकेचा संभावित धोका नष्ट होईल आणि इराणी जनतेचीही जुलामी राजवटीतून मुक्तता होईल असा दावा अमेरिकेने केलाय। गेल्या वर्षी जूनमध्ये इस्रायलने इराणवर अचानक हल्ला केला होता। तब्बल 12 दिवस हे युद्ध चाललं होतं। इराणवर इस्रायलकडून मोठा हल्ला करण्यात आला। इराणच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचा दावा इस्रायल करत आहे। यामुळे इराणमध्ये मोठं नुकसान झालंय असंही सांगण्यात येत आहे। इराणच्या अनेक शहरांवर फायटर जेट उडवत गेलंय अशी माहिती सुद्धा दिली जाते। इराणच्या अनेक शहरांवर फायटर जेट उडतंय। इस्रायलने इराणवर जबरदस्त हल्ला केलेला आहे। अनेक भागांना, इराणच्या अनेक शहरांना लक्ष्य केलेलं आहे। इराणनं इस्रायलवर जो हल्ला इस्रायलनं जो इराणवर हल्ला केला त्याचं प्रत्युत्तर इराणनं दिलं। इराणनं इस्रायल, कतार, बहरीनवर पुन्हा हल्ले करायला सुरुवात केली। इराणनं सकाळी 3 देशांवर हल्ला केलेला आहे। कडून इस्रायलवर प्रतिहल्ले केले जात आहेत। इस्रायलने हल्ले केले म्हटल्यावर त्याला उत्तर देताना इराणने सुद्धा हल्ले केले आणि इराणने इस्रायल, कतार आणि बहरीनवर आज सकाळी 3 देशांवर हल्ले केले असं समोर येत आहे। इराणने बहरीनवर हल्ला केला। एकामागोमाग एक अनेक क्षेपणास्त्र इराणकडून बहरीनवर डागण्यात आली। या हल्ल्यात बहरीनचं मोठं नुकसान झालंय असा दावा करण्यात येतोय। बहरीनमध्ये एका विशिष्ट इमारतीला सुद्धा लक्ष्य करण्यात आलेलं होतं। अमेरिकेचं CIA तिथे होतं आणि म्हणून त्या इमारतीवर हल्ला करण्यात आला अशी ही माहिती आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बहरीनच्या अनेक भागांमध्ये इराणने हल्ला केलेला आहे। मिसाईल डागण्यात आलेला आहे। बहरीनचं यामध्ये मोठं नुकसान झालंय अशी ही माहिती देण्यात येते। युद्धभूमीमधून आणखी काही धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामध्ये इराणी क्षेपणास्त्र दुबईच्या बुर्ज खलिफा इमारतीजवळून जाताना दिसत आहे। बुर्ज खलिफा अत्यंत प्रसिद्ध अशी इमारती ही बुर्ज खलिफा पर्यटकांसाठी सुद्धा अत्यंत आकर्षणाचं केंद्रबिंदू आणि दुबईमधली सुद्धा अत्यंत महत्त्वाची अशी इमारत। तर दुबईच्या बुर्ज खलिफाच्या इमारतीजवळून इराणी क्षेपणास्त्र जाताना बघायला मिळालेला आहे। अनेक व्हिडिओ जे समोर येत आहेत युद्धभूमीतून, त्यातलाच हा एक अत्यंत धक्कादायक असा व्हिडिओ। बाजूला बुर्ज खलिफा आपल्याला दिसतोय आणि त्याच्या अगदी बाजूने इराणी क्षेपणास्त्र जातानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झालाय असा दावा करण्यात येतोय। जो दावा खरा ठरलाय असंही काही वेळाने स्पष्ट झालंय। खामेनी ठार झाल्यानंतर तेहरानच्या रस्त्यांवर इराणी जनता जल्लोष करतानाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। अनेक ठिकाणी इराणमध्ये खामेनींचे पुतळे सुद्धा पाडण्यात आले। अनेक महिला आणि पुरुष रस्त्यावर उतरले आणि खामेनी ठार झाल्याचा जल्लोष करू लागले।
प्रदीर्घ काळापासून इराणी जनता इस्लामिक राजवटीचा विरोध करते आहे। काही महिन्यांपूर्वी इराणी जनता खामेनींविरोधात रस्त्यावर सुद्धा उतरली होती। हा जनतेचा विरोध लष्करी राजवटीच्या जोरावर दडपून टाकण्यात आला होता। तेल अवीवमध्ये झालेल्या इराणच्या हल्ल्याचे व्हिडिओ समोर आले। तेल अवीवच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय। इराणकडून अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे, हल्ले केले जात आहेत। तेल अवीवमध्ये मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 7 जणांचा तेल अवीवमध्ये मृत्यू झालाय असं कळतंय। जिथे हल्ला झाला तिथे 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुद्धा हल्ला केला। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणी हल्ल्याच्या बातमीनं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अमेरिकन आणि इस्रायली हवाई हल्ल्यांना उत्तर म्हणून इराणनं हल्ला केलेला आहे। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अल मक्तूम विमानतळावरील सगळी उड्डाणं तात्पुरती थांबवण्यात आलेली आहेत। तर इराणनं दुबईच्या एका पंचतारांकित हॉटेलवर सुद्धा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये हॉटेलचं मोठं नुकसान झालेलं आहे। इराणच्या हल्ल्यामुळे दुबईतील नागरिकांमध्ये भीती पसरलेली आहे। इराण प्रत्युत्तरादाखल हल्ला करतंय आणि हल्ला करताना दुबईला सुद्धा लक्ष्य करण्यात आलंय। दुबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल किंवा दुबईच्या काही महत्त्वाच्या इमारती असतील तिथे हल्ले करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे दुबईतील नागरिकांमध्ये भीती आहे। इराणच्या हल्ल्यात इस्रायलचंही मोठं नुकसान झालंय। तेल अवीवमध्ये एका बस डेपोवर इराणनं मिसाईल अटॅक केला। या हल्ल्यात बस डेपो जळून खाक झालेला आहे। इस्रायलचं मोठं नुकसान झालं। इस्रायलचा हा बस डेपो, या बस डेपोमध्ये सगळ्या बसेस जळून खाक झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। तेल अवीवमध्ये हा बस डेपो आहे आणि हा बस डेपो पूर्णपणे जळून खाक झालाय कारण इराणनं केलेला मिसाईल अटॅक। मिसाईल अटॅकमध्ये बस डेपो पूर्णपणे जळून खाक झालाय। सगळ्या बसेस पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत। त्यांचा सांगाडा फक्त उरलेला आहे। इराणी हल्ल्यादरम्यान दोहामधून क्षेपणास्त्र हल्ल्याचा एक भयानक व्हिडिओ समोर आला। इराणी क्षेपणास्त्र आकाशातून वेगानं पडताना दिसतंय आणि लोक जीव वाचवण्याकरता पळताना दिसतायत। काही सेकंदांमध्येच एक मोठा स्फोट झाला। दाट धूर, काळा धूर निघायला लागला। या हल्ल्यानंतर परिसरात गोंधळच उडाला। सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केलेला आहे। मध्य आशियामध्ये युद्धाचा भडकाच उडालाय। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध पेटलंय। पण या युद्धाच्या झळा सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीन, मध्य आशियातील अनेक देशांना सुद्धा आता बसू लागलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून इराण आणि अमेरिका, इस्रायलमध्ये सुरू असलेला संघर्ष आता चिघळलाय। अखेर युद्धाची ठिणगी पडली आणि संपूर्ण मध्य आशियामध्ये भडका उडाला। सकाळी इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर 60 ते 70 हून अधिक क्षेपणास्त्र टाकली। प्रिएम्प्टिव्ह म्हणजेच शत्रू राष्ट्र कोणत्याही क्षणी हल्ला करेल या संशयातून पहिला हल्ला केल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं। इराणनंही इस्रायलवर क्षेपणास्त्र टाकली। केवळ इस्रायलच नाही तर मध्य आशियामध्ये अमेरिकेनं सैन्यतळ जिथे जिथे आहेत त्या ठिकाणी सुद्धा इराणनं क्षेपणास्त्र टाकली। यात दुबई आहे, अबुधाबी, कतार, बहरीन यांचा समावेश आहे। तुम्ही युद्ध सुरू केलं, आता आम्ही हे युद्ध संपवणार असा इशाराच इराणनं दिलेला आहे।
अमेरिकेच्या टॉम हॉक क्रूज मिसाईलनं इराणवर घातक मारा केला. पाहुयात शत्रूचा कर्दनकाळ असलेल्या अमेरिकन टॉम हॉक मिसाईलची काही वैशिष्ट्ये. हे सॉनिक क्षेपणास्त्र आहे. याचा वेग आहे ताशी 913 किलोमीटर. वजन आहे 1300 ते 1600 किलो. मारक क्षमता आहे 2500 किलोमीटर. याचं वैशिष्ट्य काय तर अण्वस्त्र वाहून नेण्याची याची क्षमता आहे. वैशिष्ट्य 98 ते 164 फूट उंचीवरून उडण्याची याची क्षमता आहे. जमिनीवर मारा करण्यासाठी आणि पाणबुडीतून मारक क्षमता सुद्धा याची आहे. युद्धनौका नष्ट करण्याची याची क्षमता आहे. आता इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणकडून सुद्धा उत्तर देण्यात आलं. या हल्ल्याची काही दृश्य समोर आलेली आहेत आणि ही हल्ल्याची दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. अमेरिकेनं तेहरानवर मिसाईल डागल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तेल अवीव मधल्या काही जागांवर हल्ले करण्यात आलेले आहेत. त्याची ही दृश्य आपण बघतोय. तर इराणनं बहरीन मधल्या अमेरिकन लष्कर तळावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर स्फोटाचा जोरदार आवाज आल्याचं बघायला मिळालं आणि ऐकायला सुद्धा मिळालं.